we will see the next article, that is a energy of a particle performing a simple harmonic motion. म्हणजे जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो त्याची कायनेटिक एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी काय असते आणि टोटल एनर्जी काय असते, हे जे एक्सप्रेशन्स आहेत हे एक्सप्रेशन्स आज आपण ऑब्टेन करणार आहे. मग हे एक्सप्रेशन्स ऑब्टेन करण्यासाठी आपण एक सिंपल हार्मोनिक मोशन किंवा एक असा पार्टिकल कन्सिडर करू की जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करायला गेलाय. म्हणून याचा पहिला पॉइंट, consider a particle of a mass m is performing a simple harmonic motion about mean position O with amplitude A, this amplitude A and frequency n. हा जो पार्टिकल आहे ज्याचा मास m आहे तो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट मीन पोझिशन एक्झिक्यूट करतो. विदिन एक्स्ट्रीम पोझिशन प्लस ए मायनस ए तो सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो. त्याचं अँप्लिट्यूड ए आहे आणि फ्रिक्वेन्सी एन आहे. द ऑसिलेटिंग पार्टिकल will possess the kinetic energy and potential energy at arbitrary position. आर्बिटरी पोझिशन म्हणजे काय? या मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या आतली कोणतीही पोझिशन त्याला आपण म्हणायचं आर्बिटरी पोझिशन. हा पार्टिकल मीन पोझिशन पासून निघालेला आहे, पॉइंट पी पर्यंत आलेला आहे. हा जो पॉइंट पी आहे ती आर्बिटरी पोझिशन आहे त्या पार्टिकलची, अँड इट इज गोइंग टुवर्ड द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. सो सच अ particle at P will possess a kinetic energy as well as potential energy. कायनेटिक एनर्जी कशी प्राप्त होते, त्याला व्हेलॉसिटी आहे म्हणून त्याला कायनेटिक एनर्जी आहे. आणि तो पार्टिकल मीन पोझिशन पासून डिस्टर्ब केला म्हणजे तुम्ही त्या पार्टिकलवर वर्क डन करतात आणि त्याला एका बाजूला पुल करतात. ते केलेलं वर्क डन पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर होतं. म्हणून या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहे. सो द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट आर्बिटरी पोझिशन. सो वी कॅन राईट द फर्स्ट इक्वेशन. Total energy at arbitrary position is equal to kinetic energy at arbitrary position plus potential energy at arbitrary position. आता याच्यानंतर आपण एक एक एनर्जीज काढणार आहेत. म्हणजे टोटल एनर्जी काढण्यासाठी आपल्याला प्रथमतः कायनेटिक एनर्जी काढणं आवश्यक आहे. सो टू फाइंड कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv square, where m is mass of the particle and v is the velocity of the particle. So kinetic energy is equal to 1/2 mv square, but in SHM v is equal to omega plus or minus omega into root of a square minus x square. याचा जर स्क्वेअर केला v square is equal to omega square in the bracket a square minus x square. So this is the value of v square. Put in our equation. So this is equation 1. Put in our equation. So kinetic energy of a particle performing a simple harmonic motion is equal to 1/2 m. V square ची किंमत आली omega square in the bracket a square minus x square. So this is the kinetic energy at arbitrary position. So this is equation number 2. कायनेटिक एनर्जी काढली. याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असेल? टू फाइंड पोटेन्शियल एनर्जी. at arbitrary position. Potential energy at arbitrary position. So how this potential energy is stored?
when the body is moved away from the mean position, as its displacement increases, the work done on the particle increases, and that work done is stored in the form of potential energy. म्हणजे जसा आपण पार्टिकल मीन पोझिशन पासून डिस्टर्ब केला, त्या पार्टिकलवर रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो आणि आपल्याला हा पार्टिकल मीन पोझिशन पासून दूर नेत असताना आपल्याला रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये वर्क डन करावं लागतं आणि या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये केलेलं वर्क डन त्या पार्टिकल मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. म्हणून इथं आपण या ठिकाणी असं गृहीत धरलं की हा पार्टिकल एक्स डिस्प्लेसमेंट वर आहे आणि त्याला आपण डीएक्स डिस्टन्स मधून डिस्प्लेस केलं. सो हिअर द वर्क डन against a restoring force. The work done against a restoring force is stored in the form of potential energy. In the form of potential energy. Let a particle is displaced. Let a particle is displaced through distance dx against a restoring force F dash. So work done is equal to F dash dot S, F dash dot dx, F dash dot dx. So dW is equal to work done, dW is equal to F dash d dot dx, that is F dash into dx cos theta. But this restoring force and displacement, they are always opposite to each other. Restoring force is directed toward the mean position, whereas displacement is measured from the mean position. So displacement and restoring force, they are in opposite direction, but restoring force and displacement are in opposite direction. Displacement dx are in opposite direction. So theta is equal to 180 degree and cos theta is equal to -1. Therefore dW is equal to minus F dash into dx. Cos theta ची किंमत -1 आली ही मायनस. But F dash restoring force, F dash is equal to minus kx. F dash is equal to minus kx ठेवली या ठिकाणी. So dW is equal to minus kx into dx, kx into dx, sorry, minus,
हे मायनस ऑफ मायनस kx into dx. Minus minus plus. So dw is equal to kx dx. But k is equal to k ची व्हॅल्यू आपण नंतर ठेवू याच्यामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला टोटल वर्क डन काढायचं आहे. टोटल वर्क डन इज इक्वल टू total work done is equal to integration from 0 to x kx dx. X is equal to 0 at mean position and at a point P the displacement is x. We are adding the work done in taking a body from mean position to point P. So this total work done is equal to integration of kx dx. And its lower limit is x is equal to 0. या ठिकाणी x is equal to 0 to x आपल्याला हे इंटिग्रेशन वर्कआउट करायचं आहे. तर x dx इंटिग्रेशन काय येईल? टोटल वर्क डन w is equal to k into x square upon 2. But k is equal to m omega square. M omega square. So work done W is equal to 1 by 2 m omega square x square. And this work done is stored in the form of potential energy. But W is equal to potential energy. So potential energy at arbitrary position is equal to 1 by 2 m omega square x square. So this is equation number 3. Here the values of equation 2 and 3. Put in equation 1. Put in 1. So total energy at arbitrary position is equal to kinetic energy at arbitrary position plus potential energy at arbitrary position. So here substitute the values. This is equal to 1 by 2 m omega square in the bracket a square minus x square plus 1 by 2 m omega square x square. तर या ठिकाणी याला पुन्हा सिंप्लिफाय केलं हे 1 by 2 m omega square a square minus 1 by 2 m omega square x square plus 1 by 2 m omega square x square. हे minus 1 by 2 m omega square x square plus 1 by 2 m omega square x square cancel झालं. So total energy at arbitrary position is equal to 1 by 2 m omega square a square. So this is a total energy at arbitrary position. कोणत्याही पोझिशनला. पण याच्यावरून एक निष्कर्ष निघतो. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज इंडिपेंडंट ऑफ डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट टर्म नाही आहे. म्हणून ही कशाच्या इंडिपेंडंट आहे? डिस्प्लेसमेंटच्या इंडिपेंडंट आहे. पार्टिकल मीन पोझिशनला असेल, इथं असेल, इथं असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, त्या पार्टिकलची टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. इट इज इंडिपेंडंट ऑफ डिस्प्लेसमेंट. सो टोटल एनर्जी बद्दल काय कॉमेंट लिहाल तुम्ही? टोटल एनर्जी हियर कंक्लूजन total energy is independent of
displacement. याच्यानंतर नेक्स्ट याच्यातून निष्कर्ष काय निघतो? सेकंड, total energy is directly proportional to the कशाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. Square of amplitude. So total energy is equal to 1/2 m omega square a square. But this total energy at arbitrary position. Here 1/2 m omega square is equal to constant. So total energy is equal to some constant multiplied by a square. So total energy is directly proportional to square of the amplitude. हे दुसरं कन्क्लुजन झालं. याच्यानंतर तिसरं कन्क्लुजन, total energy also depends upon frequency. Omega is equal to 2 pi n, where n is a frequency. So total energy also depends upon frequency. So here total energy is directly proportional to the square of frequency. Directly proportional to the square of the frequency. So total energy is equal to 1/2 m omega square a square. But omega is equal to 2 pi n. Omega is equal to 2 pi n ठेवला, where n is a frequency. So omega square is equal to 4 pi square n square. So total energy of the particle is 1/2 m omega square. Omega square च्या ऐवजी काय लिहिलं या ठिकाणी? 4 pi square n square into a square. But here 1/2 m into 4 pi square into a square into n square. Here 1/2 m 4 pi square into a square into n square, but 1/2 m into 4 pi square a square is equal to constant. So total energy is equal to constant multiplied by n square. So total energy is directly proportional to square of the frequency of oscillation. So these are the three conclusions from this equation. याचं जे इक्वेशन आहे त्याच्यात पहिलं कन्क्लुजन काय आलं? टोटल एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑफ डिस्प्लेसमेंट. पार्टिकल कुठे का असेना त्याची टोटल एनर्जी बदलत नाही. Total energy is directly proportional to square of the amplitude. Total energy is equal to 1/2 m omega square, but 1/2 m omega square is equal to constant. So total energy is equal to constant into a square. So total energy is directly proportional to a square. That is, total energy is directly proportional to the square of the amplitude. So this is the second conclusion.
Then total energy is directly proportional to the square of the frequency. Square of the frequency, that is a n square. So total energy is equal to 1 by 2 m omega square a square. Omega is equal to 2 pi n. Omega square is equal to 4 pi square n square, where n is a frequency. Then total energy is equal to 1 by 2 m, as it is 1 by 2 m. Omega square ची value 4 pi square n square into a square as it is. ओमेगा स्क्वेअर ची a स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवली. याच्यात n स्क्वेअर आपण शेवटी घेतला, a स्क्वेअर इकडे घेतला, 1 by 2 m 4 pi square into a square into n square, but 1 by 2 m 4 pi square into a square is equal to constant. So total energy is equal to some constant into n square. So total energy is directly proportional to n square. In this way, we have seen the conclusions from the expression of total energy. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हा आपण उद्याच्या पिरियड